अजून जाहिरात आली नाही, अजून जागा निघाली नाही, अजून अभ्यासही झाला नाही. पण पोरांचा प्रश्न आहे की कट ऑफ किती लागेल 2026 मध्ये. आम्ही जर या ठिकाणी परीक्षा दिली तर कट ऑफ किती लागेल, कट ऑफ ठरतं कशावर आधी ते सांगतो. बघा, या आधीचं कट ऑफ काय होतं याला सुद्धा महत्व असतं. आता एक जनरल कट ऑफ किती होते ते मी तुम्हाला आधी सांगतो. बघा, हाय स्कोअर तर 190 प्लस सुद्धा गेलेले आहेत. पण एक जनरल कट ऑफ जे होतं वेगवेगळ्या जिल्ह्यांचं ते 160 पासून ते 184 पर्यंत कट ऑफ गेलेलं आपण बघतोय. आता याच्यावर परिणाम कोणते घटक करतात? आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये आहात, तुम्हाला कोणतं रिझर्वेशन आहे, त्या गोष्टी सुद्धा आहेत ना. महिला, पुरुष, इतर दिव्यांग वगैरे, त्यानुसार हे कट ऑफ कमी जास्त होतं. सगळ्यांचं कट ऑफ काही सारखं नसतं. पण याच्यात जिल्हानिहाय सुद्धा बदल होतो. तुम्ही म्हणाल कसं, काही जिल्ह्यांमध्ये जागा जास्त असेल तर कदाचित कट ऑफ थोडं कमी सुद्धा येऊ शकतं. जागा एकच जागा आहे एखाद्या कॅटेगरीला आणि एका दुसऱ्या जिल्ह्यामध्ये 5 जागा आहेत तर तो फरक पडू शकतो. पुढे जागा किती निघणार, तुमच्या त्या जिल्ह्यामध्ये जागा किती निघतायत. एखाद्या वेळेस अहिल्यानगर सारखा मोठा जिल्हा आहे आणि जागा एकदम कमी निघाल्या तर तिथलचं कट ऑफ तर वाढणारच ना. त्यानंतर पेपर कसा होता, सगळ्यात महत्वाचा मुद्दा तो असतो. पेपर होण्याच्या आधी एखादा कट ऑफ सांगत असेल ना तुम्हाला तर तो मूर्खपणा करतोय आणि तुम्हाला मूर्खात काढतोय. त्याच्यामध्ये आधी कोणाचं काही बघायचंच नाही. पेपर कसा होता, पेपर झाल्यानंतर कार्यक्रम कळणार. पेपर पोरांचे रिव्ह्यूज काय येत आहेत, काय आहे, पेपर कसा होता कळतो बघितल्याबरोबर. त्याच्यानुसार कट ऑफ ठरत असतो. आणि विद्यार्थी त्या ठिकाणी अटेंड करणारे विद्यार्थी कशा पातळीचे आहेत, तिथे काय एमपीएससी देणारे विद्यार्थी आले का, युपीएससी देणारे आलेले आहेत का, कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलाय जे कोणालाच माहित नसतं.